हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आणि ह्या चॅप्टरमध्ये शेवटच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग वाइंड एनर्जी. ग्रीन एनर्जी मधला दुसरा प्रकार आपण बघितला होता वाइंड एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी जनरेशन. याच्यामध्ये आपण बघितलं आपल्याला एक विशिष्ट वेलॉसिटीची हवा पाहिजे. ह्या विशिष्ट वेलॉसिटीची हवा ब्लेड्स वरती आढळते. लॉंग ब्लेड्स आपल्याला पाहिजे जे टर्बाईनला अटॅच असतात, आणि वाइंड टर्बाईन हे इलेक्ट्रिसिटी जनरेटरला अटॅच असतं आणि ते इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं काम करतं. मग वाइंड स्ट्राइकेड ऑन द ब्लेड्स and blade rotated through the shaft is rotated through the turbine is operated and electricity generated through the generator that we have saw in last lecture. Advantages of wind mill are it is perpetual or renewable source of energy, so we can use a large amount of electrical energy. We can produce a large amount of electrical energy. Problem is that this windmill we cannot set up at any place. For that we required a wind with a specific velocity flows where there only we can situated or set up this windmill. Which are these places? That are the seashore, mountain areas, and all that. Then we saw some major wind power plants in India and their electricity generation capacities. तर मित्रांनो, हे होतं शेवटच्या लेक्चरचं. त्याच्यामध्ये आपण वाइंड टर्बाईन काम कसं करतं याची स्केमॅटिक डायग्राम पण बघितली होती. कशी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, बेनिफिट्स काय, फायदे काय, तोटे काय, हे सगळ्यांचा अभ्यास केला होता. आणि भारतातले काही मुख्य आपण हे केंद्र सुद्धा बघितले होते, पवन ऊर्जा निर्मिती केंद्र. आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढचा तिसरा प्लांट, तो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी. सूर्य. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, sun is only one and the most important source of energy to our planet earth as well as our whole solar system. सूर्य हा एकमेव आणि एकच असा ऊर्जेचा स्रोत आहे जो पृथ्वीला अखंडितपणे ऊर्जा देत असतो. ह्या ऊर्जेचा वापर आपण सगळी सजीव सृष्टी जगण्यासाठी करतो, आणि ह्याच एनर्जीचा वापर आता आपण करणार आहोत कशासाठी, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी. मग इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाऊ शकते? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार एव्हरी काइंड ऑफ एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू अनदर काइंड ऑफ एनर्जी, आणि ह्याच प्रिन्सिपल वरती आपण ह्या सोलार एनर्जीचं पण रूपांतर कशामध्ये करू शकतो, तर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करू शकतो. बट द क्वेश्चन अराइजेस दॅट की आता सोलार एनर्जीचा उपयोग करून आपण टर्बाईन कसं रन करणार? तर बघा, जनरली सोलार एनर्जी पासून दोन प्रकारे आपण इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण करू शकतो. नंबर एक, आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे जे मायकल फॅरेडेने दिलेलं प्रिन्सिपल होतं याचा यूज करायची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला टर्बाईन रोटेट करायची गरज नाही, कोणतीही मॅग्नेटिक फील्ड एका स्पेसिफिक कंडक्टर भोवती फिरवायची गरज नाहीये. मग काय करणार, तर सोलार एनर्जी आपण डायरेक्टली कन्वर्ट करू शकतो इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये, आणि ते काम करतात सोलार फोटोव्होल्टेइक सेल. कोण काम करतात ते? सोलार फोटोव्होल्टेइक सेल. मग हे सेल सेमी कंडक्टर पासून बनलेले असतात, सिलिकॉन नावाच्या, आणि हे कन्वर्ट करतात सोलार एनर्जी रेडिएशन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लियर आहे? दुसरा प्रकार, आपण सोलार एनर्जीचा उपयोग, सोलार एनर्जीचं कन्वर्जन थर्मल एनर्जी मध्ये करतो. म्हणजे बाय युजिंग सोलर एनर्जी
we can heat the water. That heated water converted into steam, and this steam ultimately strike on the turbine, and turbine rotate and electric energy generated. सो दीज आर द टू वेज. अशा दोन प्रकारे आपण इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण करू शकतो. तर बघूयात आपण पहिली इलेक्ट्रिकल एनर्जीची निर्मिती, पहिला प्रकार कशाद्वारे आपण ही इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करू शकतो, सोलार एनर्जीद्वारे. तर बघा, पहिला प्रकार सोलार फोटोव्होल्टेइक सेल पासून आपण बनवणार इलेक्ट्रिकल एनर्जी. काय असतात सोलार फोटोव्होल्टेइक सेल? सी, the cell which converts solar radiation energy directly into the electrical energy are called the solar photovoltaic cells. सोलार फोटोव्होल्टेइक सेल्स हे असे सेल्स असतात की ज्याच्यावरती सोलार रेडिएशन म्हणजे सूर्यप्रकाश पडतो आणि हे डायरेक्टली या सूर्यप्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतात. याला म्हणतात सोलार फोटोव्होल्टेइक सेल. सोलार फोटोव्होल्टेइक सेल हे सिलिकॉन या सेमी कंडक्टर पासून बनवले जातात. कोणापासून? सिलिकॉन पासून. काय बनवले जातात? सोलार फोटोव्होल्टेइक सेल. ठीक आहे. आता जरा याचा फ्लो चार्ट बघा, खूप सिंपल आहे. एनर्जी इन सनलाइट पासिंग और स्ट्राइक ऑन द फोटोव्होल्टेइक सेल. Photovoltaic cell affect the photovoltaic effect on the sunlight, and this sunlight get converted into direct current, electric power. म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश ह्या फोटोव्होल्टेइक सेल वरती पडतो याचं रूपांतर हे डायरेक्ट करंट मध्ये होतं. आपण लास्ट लेक्चरला बघितलं इलेक्ट्रिक मोटर मध्ये, म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये, की देयर आर टू टाइप्स ऑफ करंट, एसी अँड डीसी, अल्टरनेट अँड डायरेक्ट करंट. तर या सोलार फोटोव्होल्टेइक सेल पासून जो करंट निर्माण होतो, जी इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होते, ती कोणत्या प्रकारची असते? डीसी, डायरेक्ट करंट जी असते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की किती सोलार फोटोव्होल्टेइक सेल केवढ्या आकाराचा पाहिजे आणि किती एनर्जी निर्माण करू शकतो? तर बघा, जर 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा जर तुमचा फोटोव्होल्टेइक सेल असेल, किती? 1 सेंटीमीटर स्क्वेअर, तर तो 30 मिली एम्पियर एवढी इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण करतो. आणि त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो असतो 0.5 व्होल्ट. 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर फोटोव्होल्टेइक सेल असेल तर तो एनर्जी निर्माण करतो 30 एम्पियर, आणि याच्यातला जो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो तो असतो 0.5 व्होल्ट. आता तुम्हाला आपल्याला लार्ज अमाउंट मध्ये एनर्जी पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय करू, ह्या सोलार फोटोव्होल्टेइक सेलची जी लांबी आणि रुंदी आहे ती वाढवू. मग बघा, जर आपण ही 100 सेंटीमीटर स्क्वेअर केलं, किती? 100 सेंटीमीटर स्क्वेअर, तर या 100 सेंटीमीटर स्क्वेअर वाल्या सोलार फोटोव्होल्टेइक सेल पासून जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल ती असेल 3 एम्पियर. किती? 3 एम्पियर. इथं 30 मिली एम्पियर आहे, मल्टिप्लाय बाय 100 कन्वर्टेड इनटू 3 एम्पियर, आणि याचा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो बदलत नाही, तो असतो 0.5 व्होल्ट. ठीक आहे. म्हणजेच 100 सेंटीमीटर स्क्वेअर वाल्या सोलार फोटोव्होल्टेइक सेल पासून आपल्याला 3 एम्पियर इतकी ऊर्जा मिळते, इलेक्ट्रिक एनर्जी मिळते, आणि 0.5 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स प्राप्त होतो. आता हे तर बघितलं आपण की फोटोव्होल्टेइक सेल केवढ्या आकाराचा पाहिजे. पण फोटोव्होल्टेइक सेलच्या 2 अरेंजमेंट असतात. कोणत्या 2 अरेंजमेंट बरं? एक असते सिरीज आणि एक असते पॅरलल. ठीक आहे. तर बघा, इफ 2 सोलार सेल्स कनेक्टेड इन सिरीज, हा शब्द महत्वाचा आहे. जर आपण 2 फोटोव्होल्टेइक सेल घेतले आणि ते जर सिरीज मध्ये जोडले, देन पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन इज ऍडिशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द 2 सेल्स. तर पोटेन्शियल डिफरन्स ची ऍडिशन होणार आहे.
करंटची ऍडिशन नाही होणार. हावेवर करंट जनरेटेड इज ओनली ऑफ द वन ऑर इंडिव्हिज्युअल सेल. मग करंट जो निर्माण होईल तो एकाच सेल सारखा असेल. ठीक आहे, म्हणजे करंटची व्हॅल्यू नाही बदलणार, पण पोटेन्शियल डिफरन्स ऍड होईल सिरीज मध्ये. आता ह्याबद्दलचं जे काही हे आहे डिस्क्रिप्शन आहे ते 9th स्टँडर्डच्या लेक्चरमध्ये आहे, आणि 9th स्टँडर्डचं लेक्चर मी बनवलेलं आहे, ते तुम्ही अवश्य बघा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये 2 कनेक्शन असतात, एक असतं रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल. ठीक आहे. तर रेजिस्टर तुम्ही फक्त 10वी साठी एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही फोटो व्होल्टेक सेल हे सिरीज मध्ये जोडता तेव्हा पोटेन्शियल डिफरन्सची ऍडिशन होते, आणि जेव्हा तुम्ही ते पॅरलल मध्ये जोडता तेव्हा काय होतंय, तर करंटची ऍडिशन होते. आता इथं सिरीज मध्ये जोडलेलं आहे, मग सिरीज मध्ये ऍडिशन कशाची होईल, पोटेन्शियल डिफरन्सची. फॉर एक्झाम्पल बघा, हे 2 सोलार फोटोव्होल्टेइक सेल आहेत, हे एकमेकांना सिरीज मध्ये जोडलेले आहेत. जर हा 100 सेंटीमीटर हा 100 सेंटीमीटरचा असेल तर याच्यापासून तयार होणारी इलेक्ट्रिसिटी किती असेल, 3 एंपियर. यांची ऍडिशन होणार नाही 2 सेल जरी असले तरी. पण आता बघा यांचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 0.5 इच. या दोघांची होईल ऍडिशन, कारण हे कसे आहेत सिरीज मध्ये, आणि ह्यांच्यापासून आपल्याला मिळेल 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इतका. काय मिळेल, तर पोटेन्शियल डिफरन्स मिळेल 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. आलं लक्षामध्ये. म्हणजेच जर सेल्स सिरीज मध्ये असतील, सिरीज म्हणजे काय हो, तर सिरीज म्हणजे डब्बा नाही का, रेल्वेचे जे डब्बे असतात ते इंजिनला एका पाठीमागे एक, त्याला म्हणतात सिरीज. ठीक आहे. आणि पॅरलल म्हणजे काय, तर पॅरलल म्हणजे रेल्वेच्या पटऱ्या, 2 समांतर रेषा ज्या कधीच एकमेकांना छेदत नाही, अशांना म्हणतात पॅरलल. ठीक आहे. तर इथं आपण जोडले कशामध्ये, सिरीज मध्ये. सिरीज मध्ये करंट तेवढाच राहतो, पण कशाची ऍडिशन होते, तर ऍडिशन होते पोटेन्शियल डिफरन्सची. क्लिअर आहे. मग पहिला मुद्दा, तिथं पोटेन्शियल डिफरन्सची ऍडिशन होते सिरीज मध्ये, करंट जेवढा एका सेलचा आहे तेवढाच राहतो. मग 1 सेल असो, 2 असो, 10 असो, 20 असो, 1000 असो. ठीक आहे. करंट नाही चेंज होत, ऍडिशन कशाची होते, पोटेन्शियल डिफरन्सची. हा आहे पहिला पॉइंट. नाउ लुक ॲट द सेकंड पॉइंट. नाउ दुसरा मुद्दा, इफ 2 solar cells are connected in parallel, the current is summation of the current of 2 cells. इथं करंटची ऍडिशन होते जेव्हा 2 फोटोव्होल्टेइक सेल हे पॅरलल मध्ये अरेंज असतील. हिअर potential difference is not added and it is same as only the one individual resistance. पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच राहतो, पण कशाची ऍडिशन होते, करंटची ऍडिशन होते. कधी, जर फोटोव्होल्टेइक सेल पॅरलल मध्ये जोडलेले असतील तर. मग बघा, हा एक फोटोव्होल्टेइक सेल आहे आणि हा दुसरा फोटोव्होल्टेइक सेल आहे. हे 2 सेल जर एकमेकांना पॅरलली जोडलेले असतील, आता ही अरेंजमेंट कशी झाली बघा, पॅरलल अरेंजमेंट. बरोबर ना, दोन्ही सेल एकमेकांना समांतर आहेत, दोन्ही सेल एकमेकांना समांतर आहेत, म्हणजे याला म्हणतात पॅरलल अरेंजमेंट. आता ह्यामध्ये काय होईल, तर बघा इथं याचा जो 100 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर असेल तर 3 एंपियर इतका करंट निर्माण करेल, हा 3 एंपियर इतका करंट निर्माण करेल. याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आहे 0.5 व्होल्ट आणि याचा पण आहे 0.5 व्होल्ट. तर इथे करंटची ऍडिशन होईल, म्हणजे 3 एंपियर प्लस 3 एंपियर इज इक्वल टू 6 एंपियर एवढा करंट निर्माण करेल ही पॅरलल अरेंजमेंट. तर पोटेन्शियल डिफरन्स फक्त किती राहील, तर तो राहील 0.5 व्होल्ट, तो बदलणार नाही. ठीक आहे. मग दोन्ही अरेंजमेंट समजल्या, सिरीज मध्ये पोटेन्शियल डिफरन्सची ऍडिशन आणि याच्यामध्ये पॅरलल मध्ये करंटची ऍडिशन. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा जो आहे तो फार महत्वपूर्ण. Therefore, by connecting many solar cells in series and parallel as a solar panel, generating a required current and potential difference. मग आपल्याला काय पाहिजे, तर रिक्वायर्ड अमाऊंटचा करंट आणि रिक्वायर्ड अमाऊंटचा पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही पाहिजे आपल्याला. कारण नुसता करंट निर्माण करून चालेल का, तो ट्रान्सफर करण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स लागेल, बरोबर की नाही. म्हणून
रिक्वायर्ड अमाऊंटचा करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार करण्यासाठी आपण दोन्ही अरेंजमेंट ऍट अ टाइम वापरतो, सिरीज सुद्धा आणि पॅरलल सुद्धा, या दोघांचं कॉम्बिनेशन. आलं लक्षामध्ये? दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय करतो, अरेंजमेंट करतो आणि याच्यापासून आपल्याला जे हवं आहे त्या रिक्वायर्ड अमाऊंटचा आपण काय घेतो, करंट निर्माण करतो आणि पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा निर्माण करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 36 सोलर सेल्स. हिअर ऑन युअर स्क्रीन द अरेंजमेंट ऑफ 36 सोलार फोटोवोल्टेक सेल्स. ह्या सोलार फोटोवोल्टेक सेल्स मध्ये बघा 100 सेंटीमीटरचा प्रत्येक फोटोवोल्टेक सेल आहे. 36 असे सोलार सेल्स लावलेले आहेत आणि यांच्यापासून जो पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळतो तो मिळतो 18 व्होल्ट एवढा जास्त, आणि ह्याच्यापासून करंट आपल्याला जो मिळतो तो 3 एम्पियर एवढा मिळतो. ठीक आहे. 36 सोलार फोटोवोल्टेक सेल ऑन युअर स्क्रीन. द पोटेन्शियल डिफरन्स वी गॉट 18 volts and the current of 3 ampere from this arrangement. बघितलं? Now next, a good solar cell efficiency is 15%. सोलार सेलची जी इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे, ती किती आहे? 15%. याचा अर्थ जर 100 वॅट इतकी सोलार एनर्जी तुमचा फोटोवोल्टेक सेल ग्रहण करत असेल सूर्यापासून, तर हा इलेक्ट्रिक एनर्जी किती निर्माण करेल? तर हा निर्माण करेल 15 वॅट, 15 वॅट. 100% सोलार एनर्जी जर गेन केली तर 15%, 15 वॅट हा काय करेल, तर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी देईल. आलं लक्षामध्ये? हा त्याचा अर्थ आहे. मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. एकापेक्षा जास्त, मग 10 असू शकतात, 100 असू शकतात, 1000 असू शकतात, 10,000 असू शकतात. हे सोलार सेल्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याच्यापासून बनतं सोलार पॅनल. दुसरा मुद्दा, मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. सेकंड पॉइंट, मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. जेव्हा हे सोलार पॅनल एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे 100 सोलार 100 सेलचा एक सोलार पॅनल आहे, दुसरा 100 सेलचा एक आहे, तिसरा 100 सेलचा एक. जेव्हा एकापेक्षा जास्त सोलार पॅनल हे एकमेकांना सिरीज मध्ये जोडले जातात तेव्हा त्याच्यापासून बनते फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. याच्यापासून काय बनते? इज फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. याच्यापासून बनते सोलार स्ट्रिंग. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, मेनी सोलार स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरलल टू फॉर्म अ सोलार ॲरे. एकापेक्षा जास्त सोलार स्ट्रिंग हे एकमेकांना पॅरलली जोडल्या जातात. कशा? पॅरलली, समांतर. त्याला म्हणतात सोलार ॲरे. हिअर इज द डायग्राम ऑन युअर स्क्रीन. प्लीज सी सोलार सेल, सोलार स्ट्रिंग आणि सोलार ॲरेची डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती देण्यात आलेली आहे. बघा काळजीपूर्वक. डावीकडून उजवीकडे सेल आहे, सेल आपण जोडले, याच्यापासून बनला सोलार पॅनल. सोलार पॅनलला आपण सिरीज मध्ये जोडलं, याची झाली सोलार स्ट्रिंग. आणि सोलार स्ट्रिंगला आपण पॅरलल जोडलं. बघा एका खाली एक दिसतंय, 4 सोलार जे स्ट्रिंग आहे ते जोडलेल्या, त्याची एक सोलार स्ट्रिंग बनली. एक सोलार स्ट्रिंगच्या खाली दुसरी सोलार स्ट्रिंग आहे, ही पॅरलल आहे आणि याला म्हणतात सोलार ॲरे. काय म्हणतात? सोलार ॲरे. आले लक्षात मित्रांनो? ठीक आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथं थांबणार आहोत. ही माहिती मिळवली आपण आजच्या लेक्चरला. बघा काय काय मिळवलं आपण. आपण बघितलं इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन युजिंग सोलार एनर्जी. याच्यामध्ये सोलार फोटोवोल्टेक सेल कशाला म्हणायचं? The cell which converts solar radiation directly into the electrical energy is called solar photovoltaic cell. कशापासून बनवला जातो तो? सिलिकॉन पासून बनवला जातो. सोलार एनर्जी इन सनलाइट फोटोवोल्टेक इफेक्ट कन्वर्ट्स डायरेक्ट इलेक्ट्रिक पॉवर. त्याच्यानंतर दोन प्रकारचे अरेंजमेंट, एक असते सिरीजची, एक असते पॅरललची. सिरीजच्या अरेंजमेंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज होते, समेशन होतं, तर
पॅरलल अरेंजमेंट मध्ये करंटची ऍडिशन होते. ठीक आहे, दोघांची अरेंजमेंट कॉम्बिनेशन मध्ये आपण घेतो आणि याच्यापासून काय बनवतो, सोलार पॅनल. सोलार पॅनल आपण सिरीज मध्ये जोडतो, बनवल्या जातात सोलर स्ट्रिंग, आणि सोलर स्ट्रिंग पॅरलली जोडल्या जातात, त्याच्या बनतो सोलार अरे. सो दिस इज ऑल अबाउट द सोलार एनर्जी. आता सोलर एनर्जीचं जी एनर्जी असते ती डीसी मध्ये कन्वर्ट करून देतं आपल्याला, डायरेक्ट करंट मध्ये. ठीक आहे, तर याचं कन्वर्जन एसी मध्ये करावं लागतं. ते कसं हे आपण बघणार पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.